गुड मॉर्निंग मित्रांनो. तर काय म्हणू शकतोय, भाऊ तुमचा तर माहीत आहे, तुमचा भाऊ आलाय पूजासाठी त्र्यंबकेश्वरमध्ये. ठीक आहे, तर भावाचा लुक बघा तुम्ही आधी कसा आहे. फुल एक तर प्रॉपर तूती घातले. अख्खा मला 1 तास लागलाय, काय 1 तास लागलाय तूती नेसण्यासाठी. पूर्ण यूट्यूबचे पूर्ण व्हिडिओ बघितले, त्यावेळेस कुठे कोणची कुडी कसं मारतात कसं पकडतात ते कुणाला माहीत आहे, कोण लेवलो होतो तो. तर रोरी मेहनत करून तुमच्या भावना नेसला तो तर प्रॉपर महाराज दिसतो का नाही सांगा. पाठीमागून चिनकी फिनकी प्रॉपर महाराज आहे. करिअर सेट महाराजांचं. मग असंच तुमच्या भावानं लुक केला. 1 तास लागला मला ती नेसण्यासाठी प्रॉपर. आता प्रॉपर तुम्हाला लुक कुठं, ती आपली रूम आहे. एक सेकंड, आता इथं बघू द्या लाईटिंगचा कसा विषय आहे. आणि भावाची टकली तर केले. त्यामुळे ते काय म्हणतात की विषय थोडंसं अनकम्फर्टेबल वाटेल, कारण सवय नसल्यामुळे की मला वाटेल खाली मी काय नेसलं आहे का नाही आहे. विषय असा आहे, काय नेसलं आहे का नाही नेसलं. तर असा विषय आहे. आता मला पूजेसाठी जायचं आहे. आता आजपासून चालू होणार आहे लगेच 3 दिवस. आज पहिला. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीत आहे, त्र्यंबकेश्वरला आलो होतो पूजासाठी. तुमच्या भावानं पूजा ते केलं आहे. आणि तुम्ही आता माझ्या मस्तकाची हालत बघत असताल काय कंडिशन झाले. आता जाऊ त्या म्हणून टोपी लिहूनच बसला जेवायला सुद्धा. काय करू आता, केस यायला 2-3 महिने लागतील. आणि ते जेवण सुद्धा ना काय लसूण ते अजिबात चालणार नाही मला आता 40 दिवस. लसूण कांदा काहीच अशा गोष्टीपासून मी लांब आहे आता. एकदम स्वास्तिक जेवण. आणि ते तर किस्सा मी पुन्हा सांगेल तो आता. काढायचा होता. तर मित्रांनो, आता जेवायला बसलो. त्र्यंबकेश्वरचं जेवण म्हणजे दाखवून तुम्हाला नेमकं कसं मिळतं जेवण इथे. ते कोणची भाजी, अक्का मसूर ते का त्या साईडला अक्का मसूर आहे. इथं डाळ आहे, सोबत लोणचं आहे, चपाती आहे. आणि आता खाऊन बघूया. आता असं तरी तर मंदिरसाठी आल्यामुळे सगळं जेवण इथं बिना लसणाचंच मिळणार. नाही आता मी स्टार्ट. तर इथं तुम्हाला ना बिना लसणाचंच मिळणार जेवण. तुम्ही इथं हिंडलो तरी तुम्हाला कांदा नाही मिळणार, लसूण नाही मिळणार, काय नाही मिळणार असं. एकच नंबर जेवण आहे. जेवण करतो. त्यानंतर इथे डोंगरावर जायचा प्लॅन आहे आमचा. कोणचा डोंगर आहे? ब्रह्मगिरी पर्वत म्हणून आहे ते. इकडे जाणार आहे. समोर दिसाल का ते पूर्ण ब्रह्मगिरी पर्वत आहे त्र्यंबकेश्वरमधला. आणि तुमचा भाऊ चाललाय वरी चलायला. तर बघूया आजचा ब्लॉग कसा बनताय. पूर्ण म्हणजे माउंटेन ते पूर्ण असं म्हणजे छातीला पूर्ण आपण सेटअप लावलं आहे. चलूया की कसं आहे. आणि मी ऐकलं की 3 तास लागतात वरी जायला. तर चला बघूया कसं आहे नेमकं विषय. मित्रांनो, चालू झालं ब्रह्मगिरी पर्वतला जायचा रस्ता. एक 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 पायरी करत कुठे पोहोचू. ते बघा ही सेनापती माझा कसा. मित्रांनो, तुमचा भाऊ चालला असेल म्हणा. तेवढ्यातच मी आत्ता जेवण केलेलं जिरलं माझं पद्धतशीरपणे. आणि इथं पूर्ण करपल आहे चाल. असं आहे म्हणतात की इथं पावसाच्या वेळेस सगळं हिरवं आणि पाणीसुद्धा वाहत असेल खाली. असं ओपनली डोंगरच डोंगर. चला जायचं. इकडला बघा कसा आहे व्ह्यू पॉईंट. नुसते डोंगर आहेत. ते माहीत नाही. आता तुम्ही माझ्या आवाजावरून ओळखत असताल की तुमच्या भावाला किती धापा लागत आहेत भयानक वाला. आणि ते पण माहीत नाही की आता इथं नेटवर्क काय आहे का नाही आहे, कसा विषय आहे नेटवर्कचा ते पण माहीत नाही. परत तुमचा भाऊ निघाला आहे काय म्हणतात की व्हिडिओ शूटसाठी ब्लॉग बनायचं. इथं आलो आहे कारण जास्त तर मला पोचाचं रेकॉर्ड करता नाही यायला, परमिशन नव्हती.
पूजा दाखवायची. मित्रांनो जिरली भावाची होरा काम निघायला लागलं इथंच जिरायला लागलं. अजून तर वरी कसं चढणार तुमचा भाऊ. आणि ते माझा न गोटाच्या समोर ते तर पळण्यावरच आहे. तुम्ही म्हणताल काय धाबा मारतोय. बरं धाबा नाहीत, तुमच्या भावाच्या चळण्यामुळं एनर्जी लो चालली एका साईडला असा विषय. दमाने स्लो चलत राहायचं. काय चाललं मामा? आत्ताच पाणी प्यायला चालू तुम्ही? प्या पाहून चालायची प्रॅक्टिस पाहिजे बरं का. डोंगर चढणं म्हणजे सोपं नाही आहे. लय मेहनत लागते चढायला. लय मेहनत लागते. अरे आरामात नाही होत. नुसता डोंगर बघल तिथे आणि वाळलेले झाड, दुसरं काय नाही. तर कैसे हो गया खा के निकला था चीर गया. हेलो नीचे उतर रहे हो क्या जा रहे हो ऊपर? कहाँ से हो? कर्नाटक. कहाँ से उतर से? कर्नाटक में कहाँ से? बेंगलोर. बैंगलोर. नाइस सिटी यार. है के कैसा लग रहा है? अच्छा है भाई. हमको नहीं पता था ये प्लेस है, ऐसा तो अभी पता चला आ रहा हूँ. आप मतलब पूजा के लिए आए थे क्या घूमने? हाँ पूजा नहीं घूमने आया था. वो मैच देखने आया था मुंबई में. अच्छा ठीक है क्या फिर? हाँ, क्या बात है. वो मुंबई पंजाब वाला. अकेले आए थे? हाँ अकेले आया था. क्या बात है. सोलो ट्रिप. अच्छा आज जब 2 लोग मिला था हाँ उसके साथ रूम है वो अभी. अच्छा सात मित्रांनो तिथं जाईल तेवढं ते उंचच ऊन दिसायले काय. आणि बघल तिथं माती आहे. पॅन्ट खराब पैसे त्यांनी मित्रांनो. सीन काय म्हणता का, आम्ही चलतच चाललो नुसता डोंगर वरचीवर एक पाहून कॅमेरामध्ये सांगतोय तुम्हाला की अजून चलतच चाललो आपण. डोंगर काय अजून वरी पोचायला नाही आम्ही. बघा किती उंच आहे अजून फार वरच्या वरी चालूच आहे. विचार करा पहिल्या काळात तर कसं चलत असतं. बिना रस्ते असताना. असे दुकानं साईडला लावलेली, त्यांचा पण आराम चालू आहे. बघा कसं काम चालू आहे इथं. इथपर्यंत पत्र कसे आणले असेल उचलून. मेहनत तेच तर बरोबरच उचलूनच आणणार सगळं. ते आंब्याचे झाड आहेत का? परत त्याला आंबेच नाहीत. हां उंच आहेत. सकाळी गेलेले लोक आता येऊ लागले. 11 वाजता गेलेले. कोण? हां उभ्या पायऱ्या आहेत का तेवाल्या? हां म्हणजे तर उभ्या पायऱ्या आहेत काही जायला वरी. असं जाता येईल. एक सेकंड. कसे पायऱ्या 500 पायऱ्या आहेत टोटल वर जायला.
500 पायऱ्या 500. कसा रस्ता आहे समोर? ते उभा रस्ता आहे का? हा? हा का? माकड घेऊन घ्यायचं ना तुझ्या गळ्यात लटकवलेलं. ते पाणी बिनी काही झाकून नाही असं काहीतरी. हा का? सगळं? अरे बापरे. काठी आहे ना, काठी लावली आहे. गॉगल पण घेऊन जाते. काठी कंपल्सरी आहे. हा का? हो. आणि बॉटल झाकत सोडून पितात पाणी, ते घेऊच नका. अरे बापरे, परत नाही, लगेच सोडून घेतील. लय आईट आहे काय? ते आलं तेवढं की फेकून द्यायची बॉटल. हा. बॉटल फेकून द्यायची. त्यांचा ना ग्रुप राहतो, ग्रुप आहे. पाच आहे तिथे. जास्त आहे. अरे बापरे, दगेत लोक आहेत म्हणा की वरी. दगेत. रामाचं नाव घ्या, रामाचं आपल्या जवळ येत नाही. हा, मला सुचलून नेऊन म्हणजे झालं, दुसरं काय. रामायण काय करणार तिथे, काय करणार. मित्रांनो, ते बघितलं कुठं उभारले ते, आणि माकडे बघायलेत अटॅक करायला. दादा किती लांब आहे? अर्धा झालं का? एक काम कर, कॅमेरा खाली ठेवू. हा ना? त्याला नाही शकणार नाही, हिसकन नाही लॉक आहे, लॉक. हा का? आहेत की लाकडं, 3 बॉडी कार घेतला. मग काही नाही. हा? लातूर. ओके, खिशातून घेऊ लागत मन. हे थांब, मला येते. मित्रांनो, माकडच माकडे तिथे भयंकर वाले. घेऊन गेल्यानंतर भेटत नसते पाडी घेऊन. हा ना? मित्रांनो, हे दिसतंय का? ते आहे त्र्यंबकेश्वर. आणि ते मंदिर, आता मला माहित नाही त्याच्यामध्ये दिसायला का नाही कॅमेरामध्ये मंदिर, परत ते वालं मंदिर आहे त्याच्या अलीकडे. ते म्हणजे पूजा ते आहेत का त्या मंदिरच्या, तिथंच होतात काय ते. आणि आता मी येताना सुद्धा रस्ता ते खाली दिसतंय का ते घर बांधकाम, इथून चलत पार फिरून फिरून फिरून. तर भावांनो, समोरचा नजारा बघा काय दिसायला. आणि इथं ना अचानकच खूप सारे माकडं आहेत, म्हणून तुमच्या भावाला हा आहे ना एकदम लॉकरमध्ये टाकायचा. आता लॉकर म्हणजे समजून टाका मी कॅमेरा कुठं ठेवणार आहे वरी जाताना. विषय सीता वरी झाल्यावर दाखवतो, आता बोलण्याचा अर्थ नाही भावांनो. चला.